नमस्कार, मी कांचनी. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आज मी आली आहे माझ्या माहेरी. आणि आज म्हणजे मी मध्ये मध्ये खूप वेळा येऊन गेली, पण ना एवढा व्हिडिओ वगैरे घ्यायला नाही मिळाला, कारण खूप गणपतीत सगळी घाई होती. आणि आता मी खूपच कमी दिवसासाठी इंडियात आली आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर मी अजून माझ्या सासरच्या घराचा पण व्हिडिओ केला नाहीये. तर आता माझ्याकडे थोडासा वेळ होता, म्हणून मी म्हटलं की इथल्या घराचा व्हिडिओ करूया. आणि हे माझं इथलं घर कसं आहे, माझं माहेर कसं आहे, ती झाली आहे. ते घर कसं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे ही कोकणातली घरं अशी असतात, उतरत्या छपराची आणि कौलारू घरं असतात. आणि माझं हे माहेरचं जे घर आहे ते प्रॉपर कौलारू घर आहे. आणि आता हे ज्याला बाहेरचा व्हरांडा, आमचा बाहेरचा व्हरांडा आहे, जिथे आम्ही हा मेन एंट्रन्स आहे. त्याच्यानंतर आत आल्यानंतर हा आहे आमचा हॉल, ज्याला वळे असं पण म्हणतात. तर हा आमचा हॉल आहे. आणि आमचं हे घर आहे ते मला 4 सख्खे काका आहेत. आणि आमचं सगळ्यांचं मिळून एक घर आहे. अजून आम्ही एकत्रच आहोत. सगळे मुंबईला असतात, पण गावी आल्यानंतर सगळे एकत्र असतो. तर गणपती, त्याच्यानंतर घरात जेवण, हे सगळं आमचं एकत्रच आहे. तर आमचे घर खूप मोठं आहे तसं, आणि त्यामुळे हा हॉल एवढा मोठा आहे. त्याच्यानंतर ही एक अशी छोटी रूम आहे. आमचे चार काका, तर सगळ्यांच्या एक एक रूम आहेत, फक्त आल्यानंतर सामान वगैरे ठेवण्यासाठी. बाकी सगळं एकत्रच आहे. तर त्याच्यामध्ये ही एक रूम आहे. बाबा तिथे बसले आहेत. त्यानंतर रूम आहे. इथे पण माझे काका काल म्हाळासाठी आले आहेत, ते इथे झोपले आहेत. तर ही अजून एक इथे रूम आहे. आणि आम्ही सगळ्यात छोटे, म्हणजे 4 नंबर. बाकी त्यानंतर हे आमचं किचन आहे, जे चौमती आहे सगळ्यांचं मिळून. तर हे एक आहे. आणि इकडे मोठ्या काकांची रूम आहे. तर ती सगळे रूम ओपन असतात इथे, कोण नसलं तरी. इथे माझा छोटा भाऊ, आई बाबा हे सगळे इथे असतात. पहिले मुंबईला होते, त्याच्यानंतर आता गावी आले, कारण त्याचा बिझनेस इथे आहे त्याच्यामुळे. तर हा एक रूम आहे इथे. त्यानंतर हा एक रूम आहे असा. आणि प्रत्येक रूम मधून कुठूनही कुठे जाऊ शकता. प्रत्येक रूमला आतून आणि असे डोअर आहेत. त्यानंतर इथे मागची बाजू आहे, आता करून घेतलेले आहे. आणि त्या साईडला सगळे बाथरूम वगैरे, 2-3 बाथरूम वगैरे आहेत, ते सगळे त्या साईडला आहेत. हा इथे गणपती बसलेला तुम्ही बघितलं तर. आणि आता इथे देवारा आहे. हा देवाचं सगळं इथे आहे. आणि त्यानंतर हे बाहेरचं कोकणातलं खळं, ज्याला जे म्हणतात, ते हे आमचं खळं आहे. आणि ते तुळशी वृंदावन आहे. तर असं हे माझं माहेरचं घर आहे, जिथे मी लहानाची मोठी झाली आहे. ते आमच्या सातेरी मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी माहेरच्या सातेरी मंदिरमध्ये आली आहे. त्याच्यानंतर आमच्या ग्रामदेवतेला पण जाणार. ये अर्तोम होय असाच बरं झाला. जीजी दळवीची मुलगी फणसेकर करतात. आता आलोय आम्ही आमच्या ग्रामदैवत रामेश्वर मंदिरमध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आम्ही निघालो, आज आले होतो रामेश्वर होतो. ये अर्तोम होय असाच बरं झाला. काढ जा मामी बरोबर. काय आता आलोय आम्ही आमच्या ग्रामदैवत रामेश्वर मंदिरमध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय मंदिरमध्ये
माझ्या सगळ्या माहेरच्या मंदिरात सकाळी सगळ्या माझ्या माहेरच्या मंदिरांमध्ये गेलेली आणि आता इथे आमचं जे कट्ट्यावरचं ग्रामदैवत आहे तिथे आता मी आली आहे वेताळ. आमचं ग्रामदैवत आम्ही दरवर्षी ज्यावेळी येतो त्यावेळी पहिलं आम्ही ग्रामदैवतेला मुंबईला जातेवेळी पण भेट देऊनच जातो. श्री देव वेताळ मंदिर वराड. इथे 2 वेताळाची मंदिर आहेत. 2 वेताळाची मंदिर आहे आणि दुसरं पेंडूरला आहे. हे दोघे भाऊ होते असं म्हणतात. इथे सगळे प्रोग्राम्स वगैरे असतील तर सगळे इथे बाहेर होतात. ते चांगलं मंडप वगैरे उभारतात आणि हे मंदिर आहे थोडं आता जुनं झालं आहे पण चांगल्यापैकी बांधलेलं आहे आणि पावसामुळे थोडा खराब झालेला आहे बाहेरून. इथे ही चप्पल आहे हे बघू शकता तुम्ही आणि ही जुन्या कथामध्ये असं सांगितलं जातं आणि असं हे नाही की ही अंधश्रद्धा नाही आहे, हे खरं आहे. त्यावेळी वेताळाला प्रत्येक रात्रीला 1 चप्पल लागायचं. वेताळाला नमस्कार करून झाला आता सातेरीची ओटी भरतो आणि मग जायचं आहे मला पुन्हा तळगावला. आज चालू आहे सातेरी मंदिरमध्ये. तर अशा प्रकारे आज मी माझ्या माहेरच्या बाप्पाला गेले, सासरच्या बाप्पाला गेले, माहेरचं घर दाखवलं आणि हा व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या.